रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. देऊ नका. सूचना आहे आणि या पुढच्या बॅरिकेड मध्ये सुद्धा फक्त महात्मे मंडळी, वारकरी मंडळीच विराजमान होणार आहेत. आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. विनंती करतो. हरिभक्तपरायण गोवत्स विदर्भ रत्न संजयजी महाराज पाचपूर बाबांना विनंती आहे, पण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. हरिभक्तपरायण रसानंद पुरीजी महाराज यांनाही विनंती आहे, आपण स्टेजवर विराजमान व्हायचंय. त्यानंतर हरिभक्तपरायण स्वामीजींचे गुरुबंधू आमचे हरीश चैतन्य महाराज टाकळ गव्हाणकर, त्यांनाही विनंती आहे, आपण स्टेजवर विराजमान व्हायचंय. त्यानंतर कोल्हा या ठिकाणी कार्यरत असणारे हरिभक्तपरायण शिवेंद्र चैतन्य स्वामीजी यांनाही विनंती आहे, आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. हरिभक्तपरायण उमेशजी बाबा दशरथे यांनाही विनंती आहे, आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. मालक व्हावरी नाही या. हरिभक्तपरायण स्वामीजींना विनंती आहे. अभयानंदजी स्वामीजी अभयानंद स्वामीजी आपल्याला विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हायचं स्टेजवर. यानंतर हरिभक्तपरायण स्वामीजींचे गुरुबंधू जिंतूर या ठिकाणी आश्रमावर विराजमान असणारे आमचे महेश चैतन्य स्वामीजी यांचे स्टेजवर आगमन होत आहे. उमेश बाबांना विनंती आहे, आपण वर या. शिवाजी महाराज बावस्करांनाही विनंती आहे, आपण स्टेजवर या. महंत अतुल महाराज शास्त्रीजी आपल्यालाही विनंती आहे, आपण स्टेजवर या. महंत हरिभक्तपरायण आमचे मित्र महंत हनुमंत शास्त्री यांनाही विनंती आहे, आपण स्टेजवर यायचं आहे. ब्रह्म भारती चैतन्य ताई यांचे आगमन झालेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. त्यानंतर हरिभक्तपरायण रसानंद पुरीजी यांनाही विनंती आहे, ताईंना आपण स्थानापन्न व्हायचं आहे. हरिभक्तपरायण आता ज्यांचं आगमन होत आहे ते आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण हरिभक्तपरायण चारठाणकर बाबा यांचंही या ठिकाणी नामदेव बाबा चारठाणकर, जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करा. कीर्तनकार झिटॉकीजवर आपण ज्यांची नेहमी कीर्तन ऐकतो असे हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज खडकवाडीकर यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. माझे दुसरे मित्र 2-3 दिवसानंतर ज्यांचं झिटॉकीजला कीर्तन आहे, बाबावर या. चारठाणकर बाबावर या. या ठिकाणी आपल्या या मानवत तालुक्याचे प्रथम नागरिक वरपुडकर साहेब ज्यांनी या कथा मंडपाचं सौजन्य घेतलेलं आहे आणि खूप मोठं सहकार्य ज्यांचं आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे.
साहेब आपल्यासारखे दाते आहेत म्हणून असे उत्सव सहज सोपे होणं शक्य आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि आमच्या वारकऱ्याचे आम्ही आमदार वरपुडकर साहेबांना विनंती आहे की आपण स्टेजवर जायचं आहे. त्यानंतर आमच्या वारकऱ्याचे खासदार भरपूर आहेत, पण वारकऱ्याचे खासदार म्हणून आम्ही ज्यांना आदराने मानतो, कारण ते संप्रदायाचे पाईक आहेत म्हणून आवडतात बरं का. खासदार म्हणून कमी, पण संप्रदायाचे पाईक म्हणून आम्हाला जास्त आवडतात. म्हणून खासदारांना विनंती आहे, बॉसनी वर बसलेलं शोभतंय आहे का नाही. कीर्तन पाहतो स्क्रीनवर, त्या सर्वाचं नियोजन ज्यांच्याकडे असतं आणि ज्यांचं काल्याचं कीर्तन कार्तिकी असो आषाढी असो, ज्यांचं काल्याचं कीर्तन आपण ऐकतो असे हरिभक्तपरायण पानेगावकर महाराज, माईस MIT सुदामजी महाराज पानेगावकर, आणि वारकरी असून त्यांचा मुलगा पण DYSP झाला आहे बरं का. म्हणून आम्ही वारकरी म्हणजे धोतरच असं याच्यातच गुंतलेले नसून शिक्षणातही महाराजांनी आपल्या मुलाला DYSP केलेलं आहे. म्हणून महाराजांनाही विनंती आपण स्टेजवर जायचं आहे. भाऊंनाही काजळे भाऊंनाही विनंती आहे आपण स्टेजवर जायचं आहे. हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज, नाही इथून बरं पडते, त्र्यंबक महाराजांना श्रीनिवास महाराज, त्र्यंबक महाराज, हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज, आळंदी विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळेचे महंत, काकांनाही विनंती आहे, नरहरी गुरुजींना आपण वर स्टेजवर स्थानापन्न व्हा. अतुल महाराज शास्त्रीजींना विनंती आहे, या ना महाराज. अतुल महाराज शास्त्रीजींनाही विनंती आहे. हरिभक्तपरायण काका महाराज उमरे, अहो सिनियर आहेत म्हणून वयाने या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे मित्र, युवा व्याख्याते, युवा कीर्तनकार, जी टॉकीज फेम, यूट्यूबला कॉलेजला आपण ज्यांचे कीर्तनं व्याख्यानं ऐकतो असे अविनाश महाराज भारती यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हरिभक्तपरायण ढोक महाराजांचे, अच्युत महाराजांचे शिष्य आमचे मित्र रोहिदास महाराज मस्के, त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हरिभक्तपरायण आमचे मित्र हिंगोलीवरून युवा कीर्तनकार संतोषजी महाराज माने यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज पाटील, मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आशिष महाराज, मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे लखन महाराज, मृदंगाचार्य हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज, मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे गायनाचार्य नामदेव महाराज, आणि आपण यूट्यूबला ज्यांचा आवाज ऐकतो आणि ज्यांच्या सुदबुद खोई या आपण तो सुदबुद खोई आपण हे सर्वांनी ऐकलेलं आहे, त्याचे कैलास महाराज पवार, हरिभक्तपरायण हरीश चैतन्य स्वामीजी महामंडलेश्वर 1008 हरी चैतन्य स्वामीजींचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. हेंडगे गुरुजींनाही विनंती आहे आपण स्टेजवर जायचं आहे. हरिभक्तपरायण महंत केशव महाराज घुले यांचंही या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांनाही विनंती आहे आपण स्टेजवर जायचंय. या अतुल महाराज या नावर. कृष्णाजी महाराज, आमचे मित्र कृष्णा महाराज दस्तापूरकर, आपल्या हे बघा जे आहेत बसले तरी वर जागा आहे ना, काही अडचण नाही. कृष्णा महाराज दस्तापूरकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हरिभक्तपरायण माणिक महाराज रेंगे महाराजांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अजून नाव मला सुचू शकता. ऐका, या कृष्णा महाराज
माधव महाराज, रसाळ महाराज, दीपक महाराज या, रोहिदास महाराज या ना, सागरजी महाराज, भाऊश्री या, विनायक बाबा वर या ना तुम्ही. कार्यक्रमामध्ये ज्या विविध संघटना काका प्रतिनिधी या ना वर. आणि समाज प्रतिनिधी तथा मित्रमंडळाच्या वतीनं आदरणीय स्वामीजींचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार होणार आहे, अशा सर्व प्रतिनिधींनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिलांच्या पाठीमागे येऊन थांबायचं आहे. भागवत महाराज, कृपया विनंती आहे, ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे असे जवळपास 40-42 संघटनेचे प्रतिनिधी आपल्यामध्ये आहेत, त्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की ब्रह्म- त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिलांच्या प्रतापजी पाठीमागे महाराज, येऊन थांबायचं आहे. प्रतापजी महाराजांना विनंती. नाव पुकारल्याबरोबर आपल्या सर्वांना स्टेजवर जाऊन रांगेमध्ये स्वामीजींचं दर्शन घेऊन सत्कार करायचा आहे. कृपया विनंती आहे, वेळ वाचवण्यासाठी ज्यांनी नावं दिलेली आहेत गणेश अशा भाऊ. सर्व संघटना प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी माझ्या बाजूला डाव्या बाजूला ज्या महिला बसलेल्या आहेत त्यांच्या पाठीमागे येऊन थांबायचं आहे. सर्व संत महात्म्यांना या ठिकाणी स्टेजवर व्यासपीठावर स्थानापन्न केलं जात आहे. हरिभक्त परायण सोपान शास्त्री महाराज सानप हे या ठिकाणी सर्व संत महात्म्यांचं स्वागतासाठी त्यांचं नियोजन आहे. कृपया त्यांनी सांगितल्याप्रमाणे संत महात्म्यांना ही नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच ज्या प्रतिनिधींनी नाव नोंदणी केलेली आहे सत्कारासाठी अशा सर्व विविध संघटनांच्या प्रतिनिधींना, मानवत नगरीतील समाजांचे जे प्रतिनिधी आहेत त्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे, मित्रमंडळाच्या प्रतिनिधींना गणेश विनंती भाऊ आहे भिवंडीकर या की वर त्यांनी वेळ वाचवण्यासाठी या ना वर या. व्यासपीठाच्या गणेश डाव्या भाऊ या. बाजूला महिला मंडळीच्या पाठीमागे येऊन अविनाश महाराज थांबायचं आहे. भारती वर या. अविनाश महाराज भारती, पुष्पहार, शाल, जो काही सत्कार आपण या ठिकाणी संतोष स्वामीजींचा महाराज करणार आहात यावर. विश्वंभर महाराज त्यासाठी यांनाही विनंती आहे. पंकज महाराज, विश्वंभर महाराज या. सर्व समाज प्रतिनिधींनी महिलांच्या पाठीमागे स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. पठाडे बाबा या वर या. पठाडे महाराजालाही विनंती आहे वर या. हे बघा, मला काही सगळ्यांचेच लक्ष राहणार नाही, कोणी सुचवू शकता बरं का, मला काही त्याचा राग येणार नाही. तमाम महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी आलेले नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, संत, महात्मे, साधू या सर्वांना व्यासपीठावर आमंत्रित केलं जात आहे. विनंती आहे की आपण या व्यासपीठावर ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. स्वामी 1008 महामंडलेश्वर प्रणवानंदजी महाराज वृंदावन यांचं या ठिकाणी समितीकडून स्वागत होत आहे. चला. तर एक मिनटं थांबवतो. स्वामी सर्वांची इच्छा अशी आहे की ज्यांचा जीवन गौरव सोहळा आपण करतोय, आपण सर्व संत महंत मिळून पहिल्यांदा स्वामीजींचा सत्कार करूयात असं सर्व ज्येष्ठ. पण शेवटचा सन्मान सोहळा घेणार होतो, शेवटला पण एक घेणार आहोत. आणि आता सर्वांच्या तर्फे एक या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात पहिला स्वामीजींचा सन्मान होणार आहे. लोकप्रतिनिधी खासदार बंडू जाधव साहेब आणि त्याच्यानंतर आमदार वरपुडकर साहेब यांनाही विनंती आहे आपण स्वामीजींच्या सत्कारासाठी सर्वांनीच स्टेजवरच्यानी उठून आहे. हा मोठा हार घ्या. हा तो शेवटला राहू द्या, दुसरा एक आहे ना, तो शेवटला राहू द्या, दुसरा एक घ्या. घेतला ना? हा आहे इकडे घेतलेला. परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री संजयजी जाधव साहेब, सुरेशरावजी वरपुडकर साहेब, आमदार पाथरी विधानसभा मतदारसंघ. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी.
पान कराया जमलो आनंदुनी स्वागत स्वागत शब्द म्हटले वातावरणातून स्वागत स्वागत शब्द म्हटले या ठिकाणी स्वामीजींचे गुरुबंधू स्वामीजींचे गुरुबंधू महेश चैतन्य स्वामीजी यांच्याकडून पण स्वामीजींचा सन्मान होत आहे. प्रणवानंदजी स्वामीजी महामंडलेश्वर प्रणवानंद स्वामीजी इंदोर राम मंदिराची प्रतिकृती देऊन स्वामीजींचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. दुसरे महामंडलेश्वर हरिभक्तपरायण स्वामीजींचे गुरुबंधू हरीश चैतन्य स्वामीजी यांच्याकडूनही स्वामीजींचा सन्मान होत आहे. लोकप्रतिनिधी या मानवत तालुक्याचे भाग्यविधाते आमदार वरपुडकर साहेब यांच्याकडून प्रणवानंद स्वामीजी महामंडलेश्वर यांचा सन्मान होत आहे. DYSP इप्पर साहेबांना पुढे ड्युटीला जायचं असल्यामुळे त्यांच्याकडूनही स्वामीजींचा या ठिकाणी सन्मान होत आहे. परभणीला लाचलुचपत प्रतिबंधक या खात्यामध्ये ज्यांचं DYSP म्हणून कार्यरत आहेत इप्पर साहेब यांच्याकडूनही हरिभक्तपरायण स्वामीजींचे गुरुबंधू दिव्यानंद स्वामीजींचे शिष्य आमचे महामंडलेश्वर रसानंद ताई यांच्याकडून सुद्धा स्वामीजींचा सन्मान होत आहे. हा महामंडलेश्वर हरीश चैतन्य स्वामीजी टाकळगव्हाण यांच्याकडूनही स्वामीजींचा सन्मान होत आहे. त्यानंतर दुसरे स्वामीजी स्वामी देवानंद गिरीजी महाराज यांच्याकडूनही स्वामीजींचा सन्मान होत आहे. आपले सर्वांचे लाडके असणारे शिवेंद्र चैतन्य स्वामीजी यांच्याकडूनही स्वामीजींचा या ठिकाणी सन्मान होत आहे. हे बघा, बाकीच्या कोणी आताच गडबड करू नका बरं का, आपल्याला सगळ्यांना वेळ दिला जाईल. बाकी कोणी स्टेजवर येण्याचे प्रयत्न करू नका. ब्रह्म भारती चैतन्य ताईकडून सुद्धा या ठिकाणी स्वामीजींचा सन्मान होत आहे. त्यानंतर आमचे स्वामीजी स्वामीजींकडूनही स्वामीजींचा सत्कार होत आहे. राघवजी इकडे या. नामदेव बाबा चारठाणकर बाबांकडूनही स्वामीजींचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ज्यांच्याकडून सत्कार झाला त्यांनी असं नसतं व्हा अशी आपल्या सर्व महात्मे मंडळीला विनंती आहे. आणि बाकी दुसरं कोणीही सन्मानासाठी वर येऊ नका अशी आपल्याला विनंती आहे. हां, बाकी कोणीही वर येऊ नका अशी आपल्याला विनंती आहे. स्वामीजींचा सन्मान झाल्याच्या नंतर हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर हरिभक्तपरायण राम महाराज काजळे स्वामीजींचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. हां, आता कोणी गडबड करू नका, सगळ्यांना स्वागतासाठी वेळ दिला जाईल. तिकडून आपल्याला विनंती आहे. हॅलो, हरिओम. मालक आहे.
राघवजी. हे बघा तुम्ही बाकीच्यांना दिसू पण द्या तुम्ही सत्कार करताय हे. भव्य श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य स्वामीजीला दिसू द्या. स्वामीजींना दिसू द्या. त्यानंतर महामंडलेश्वर प्रणवानंदजी स्वामीजी, प्रणवानंद स्वामीजी यांचा या ठिकाणी कमिटीकडून सन्मान होत आहे. अध्यक्षाचं असं म्हणणं आहे, बाबाजी अध्यक्षाचं म्हणणं आहे समितीतल्या त्यानंतर तरुणांचे लाडके असणारे शिवेंद्र चैतन्य स्वामीजी, यानंतर शिवेंद्र चैतन्य स्वामीजींचा सन्मान होत आहे. यानंतर स्वामी अभयानंदजी स्वामीजी यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. या स्वामीजी या ठिकाणी हा सांगितले आहेत ना, रेडीच आहेत ना. या पुढे हो हजरच आहेत, काही अडचण नाही. हॅलो, सत्कार करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की या आपल्या इकडे हस्ते सत्कार या पुढे संपन्न झाल्यावर पाठीमागे या, ते पुढे या. म्हणजे ज्यांच्या हस्ते सत्कार राहिले त्यांना पुढे येते. यानंतर ढवळे बाबा नामदेव बाबा ढवळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या इकडे चला, दोन जण या समिती. संजयजी महाराज पाचपोर बाबा गोवत्स 200 गोशाळा जे सांभाळतात असे आमचे सर्वांचे असणारे लाडके संजयजी राज घुगे. मी आता सिरियलनी नावं घेतो हा, असं जसे आहे सिरियल असे सिरियलने घेतो. हा नाही काका माझे काय अडकण नाही. भक्तपरायण मृदंगाचार्य या भागाचं वैभव राम भाऊ भाऊंचाही काजळीदार टाळ्या वाजून जोरदार टाळ्या वाजून बाबांचं स्वागत करायचंय. त्यांच्याबरोबर संगीत विशोक महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गणेश महाराज यावर परमपूजा आदरणीय रामरावजी महाराज ढोक महाराजांकडून स्वामीजींचा सन्मान होत आहे. या ठिकाणी बाकीच्यांनी थोडं साईडला थांबा, त्या सत्काराचा बसलेल्याला आनंद घेऊ द्या ना. आपण ते उगे बसवल्यासारखं झाले लोक. हे बाजू कॅमेऱ्यावाल्याने पण थोडं साईडनं घ्या. कॅमेऱ्यावाले बाकीचे चला साईडला सरा, ते दिसू द्या ना सन्मान होताना. आपण जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. या ठिकाणी आदरणीय ढोकबाबांचा सुद्धा समितीकडून सन्मान होत आहे. बाबांनी झालाच पाहिजे, उद्या वेगळा होईल. एक काम करा, तुपसागर सर सांग. श्रद्धास्थान आदरणीय भावनाताई नखाते यांच्याकडून स्वामीजींचा सन्मान होत आहे. हा सर तुपसागर सर. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक असतं, तसं ठरलंही होतं, पण सोपान महाराज शास्त्री यांनी सांभाळून घेतलं. सर्व संत मंडळींचा सत्कार सुसंपन्न झाला. आपण काही क्रम ठरवला होता आणि त्या क्रमामध्ये प्रारंभी प्रास्ताविक होतं.
संयोजकांना असं वाटलं की ते मध्येही प्रास्ताविक आपण केलंच पाहिजे आणि कार्यक्रमाला पुन्हा एकदा क्रमाच्या अनुषंगानं पुढे नेलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या सद्भाग्यानं पूर्व पुण्याईनं ज्यांचा या परिसराला सहवास लाभला, नित्य ज्यांचा आशीर्वाद नित्य लाभला आणि ज्यांचं दर्शनही सहजतेनं नित्य होऊ शकतं, असे आपले परमपूजनीय मनीषानंद पुरीजी महाराज यांचा जीवन गौरव करण्याचं समितीने ठरवलं आणि त्या अनुषंगानं योजना झाली रामकथेची. त्या कथेला अत्यंत वरच्या श्रेणीचे निरूपणकार ज्याला म्हणता येईल असे रामराव महाराज ढोक हे लाभले आणि कथा ही रामकथा, निरूपणकार इतके उच्च प्रतीचे आणि त्यामुळं सर एकच मिनिट, या ठिकाणी व्याकरणाचार्य लाड गुरुजींचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्या वाजून गुरुजींचं. अर्जुन गुरुजी लाड गुरुजी या ठिकाणी वेळातला वेळ काढून उपस्थित आहेत. गुरुजींचं जोरदार टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत आणि लगेच समितीकडून सत्कार. सर कंटिन्यू. ज्या परंपरेनं त्या परंपरेच्या भवतालाला समाधानी, तृप्त, आध्यात्मिक विचारांनी संपन्न असं केलं, ज्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांना ज्ञानाची समृद्धता काय असते हे कळालं, त्या परंपरेचा आज हा सन्मान आहे. खरं पाहता संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव महाराज, साखरे महाराज, आपल्या परिसरातले संभादादा असतील, दिव्यानंद पुरीजी महाराज असतील आणि त्यानंतरच्या कालखंडात मनीष भाऊंच्या सोबत आपल्या परिसरातून मोठी झालेली, व्यासपीठावर असलेली सगळी संत मंडळी, ह्या सगळ्या परंपरेचा हा आजचा सोहळा म्हणजे सन्मान आहे. अत्यंत रुजू, शालीन आणि नम्र स्वभावांनी युक्त असलेलं भाऊंचं व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाच्या सहवासातून हजारो हजार जणांना त्यांनी जोडलं. ज्ञानाची प्रचंड साधना हे भाऊंच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. केवळ साधनाचं आहे असं नाही, तर ते व्यक्त करण्याचं सामर्थ्य, प्रचंड प्रतिभेचं सामर्थ्य ज्याला आपण म्हणतो, ते भाऊंना लाभलेलं आहे. ही काही साधी सोपी सहज गोष्ट नाहीये. भाऊंचं व्यक्तिमत्व आपण जर निहाळलं तर आपल्या लक्षात येतं की किती मोठं तप सामर्थ्य त्यांनी जीवनामध्ये कमावलं आहे. त्या सामर्थ्य कमावलेल्या व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्याचा आजचा सोहळा आहे. या सोहळ्याच्या अनुषंगानं व्यासपीठावर उपस्थित असलेली सगळी महनीय मंडळी मुद्दाम आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिली. सोहळा संयोजन समितीच्या वतीनं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व या परिसरातील आणि मानवत शहरातील माता भगिनी आणि नागरिकांच्या वतीनं मी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. भाऊंबद्दल मी असं म्हणेन की शब्दातीत शब्दशः असा एक शब्दप्रयोग आहे ज्ञानेश्वरीमध्ये. असं ते व्यक्तिमत्व आहे जे त्यांच्या सानिध्यात आले, त्यांनाच ते समजले, उमजले. त्यांनाही ते खऱ्या अर्थानं तेवढे कळले की नाही हे सांगता येणार नाही. इतकं व्यापक आणि विशाल व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आपले भाऊ आजच्या सोहळ्यासाठी ही सगळी मंडळी आली. आपल्या सर्वांना हा सोहळा
याची देही याची डोळा. मी फक्त एवढंच म्हणेन की जी व्यक्त होणारी संत मंडळी आहेत त्यांनी व्यक्त होताना कृपया पुनरुक्ती टाळावी, म्हणजे त्याच्यातला आनंद आपल्या सगळ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं घेता येईल. या रामकथेच्या अनुषंगानं ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी परिश्रम घेतले त्यांच्याबद्दल कृतज्ञता समितीच्या वतीने व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. त्या सगळ्यांच्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. यासोबत या कथेचे जे यजमान आहेत राजेश्वरराव सोपानराव कत्रुवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. या जमिनीचे मालक असलेले जिथे ही कथा संपन्न होत आहे ते राघवेंद्र इस्टेटचे मालक त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. दररोज पंक्ती संपन्न होत आहेत त्या सगळ्या पंक्तींच्या यजमानांच्या बद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. मंडप आहे, ध्वनी आहे, छायाचित्रण आहे, दृकश्राव्य प्रसारणाच्या माध्यमातून हजार जण या कथेचा आस्वाद घेत आहेत. त्या प्रसारणाच्या साठी परिश्रम घेणाऱ्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो. अनेक समित्या आहेत या ठिकाणी, भोजनाची समिती असेल, स्वच्छतेची, पाण्याची, कार्यालयाची, निधीची, संकलनाची, त्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट रामकथा आपल्याला ऐकायला मिळाली आणि त्या कथेचे निरूपणकार रामराव महाराज ढोक, त्यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे आणि अनंत कथा त्यांनी रामकथा संपन्न केलेल्या आहेत. त्यामुळे ज्ञानाची समृद्धता त्यांच्याकडे आहे, व्यक्त होण्याची समृद्धता त्यांच्याकडे आहे. त्यांना ऐकता आलं त्याबद्दल त्यांचाही मी ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच कायम राहावेत अशी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी प्रास्ताविकेच्या रूपाने थांबतो. या पुढच्या कार्यक्रमाच्या क्रमासाठी तुपसागर सरांना विनंती करतो. वनराई कधी दाटणार नाही भाऊ, आपण सोबत असलात तर कधीच काही कमी वाटणार नाही, कधीच काही कमी वाटणार. आदरणीय भाऊंसाठी असलेली ही अत्यंत प्रेमाची, जिव्हाळ्याची, आपुलकीची भावना या प्रास्ताविकातून व्यक्त झालेली आहे. आदरणीय वरपुडकर साहेबांना, आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय आमदार साहेब वर येऊन बोललात तर बरं होईल. सोहळा आपण अत्यंत थाटामध्ये संपन्न करत आहोत. भाऊंसाठी एक चौपाई मला आठवते. भरद्वाज मुनी बसही प्रयागा, तिनही रामपद अति अनुरागा, तापस समद मदया निधाना, परमार्थ पत परम सुजाना. खऱ्या अर्थाने तापस समद मदया निधाना. तापसी माणसं तसे दयानिधान नसतात, पण हे तापसी असूनसुद्धा दयानिधान असणं हेच खऱ्या अर्थाने भाऊचा खरा परिचय. भाऊंना उदंड आयुष्य मिळो. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून संप्रदायाची अशी सेवा घडत राहो. आता जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी आम्ही साजरा संपन्न करत आहोत. तुमची शताब्दी साजरं करण्याची संधीसुद्धा आम्हाला प्रभूने देवो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर ज्ञानेश कन्या व्याकरणाचार्य अर्जुन लाडगुरुजी, गुरुजींना विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. तो माईक द्या सर एक. नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम. बड़े स्वाभिमान से रहते हैं, तो अक्सर इन दो बातों में उत्तर भारत के महात्माओं में और अन्य लोगों में चर्चा हुआ करती है. जब मैं वाराणसी में गया, एक ही आश्रम में हम लोग रहते थे, राजराजेश्वरी मठ. मेरा हृदय भर आया. वो स्मृति, दिव्य स्मृति, हमारे पूज्य महापुरुषत्व मेरे सामने निवास करते थे और मैं उनके सामने, मैं खिड़की से इन लोगों को देखता था. और ये हमसे वरिष्ठ लोग हैं, सीनियर थे हमसे, और इनकी साधुता, इनकी लगन, इनकी तपस्या मैं दूर से देख करके नमस्कार करता था. बहुत कम मिलते थे. तो इनका समग्र व्यक्तित्व, मैं उस समग्र व्यक्तित्व को, महान व्यक्तित्व को, जिन्होंने ज्ञान को आचरण में लाया,
और ज्ञान की श्रेष्ठता को आचरण में सिद्ध कर दिखाया। ऐसे महापुरुष के संदर्भ में कुछ बोलना माने सूर्य को दीपक दिखाने की तरह है। मैं मन से हृदय से पूज्य स्वामी जी महाराज जी को बहुत बहुत बधाई देता हूँ। श्री दशनाम पंचायती महानिर्वाणी अखाड़े से, वृंदावन के तरफ से, सभी साधु महात्माओं की तरफ से मैं पूज्य महाराज जी को नमन करता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ। आप स्वस्थ रहे, सुखी रहे और पुनः अपनी भूमि को प्राप्त करें। हरि ओम नमस्ते। यानंतर जोरदार टाळ्या वाजवा स्वामीजींसाठी। यानंतर सर्वांचे लाडके असणारे स्वामीजींसोबत जसं आम्ही काही मित्र एका रूममध्ये राहिलो, तसं स्वामीजी आणि हरीश चैतन्य स्वामीजी, महामंडलेश्वर हरीश चैतन्य स्वामीजी सुद्धा आता खरं तर आता हा जीवन गौरव, 1 मिनटं मी मध्ये घेतो, मी एवढ्या वेळ काही बोललो नाही, मला उद्या बोलायचंच आहे। हां हां, क्या बात, खासदार साहेब 1च मिनटं फक्त घेणार आहे की स्वामीजींचा जीवन गौरव सोहळा आहे आणि मुख्य कार्यक्रम आपण एवढी कमिटी आदबली, कमिटीने जी धावपळ केली, त्यांना 1-2 महिने झाले झोप नाही, त्या कमिटीसाठी एकदा टाळ्या वाजवा। जे यजमान झाले, ज्यांनी सहकार्य केलं, हा सगळा खटाटोप आहे स्वामीजींच्या जीवन गौरव सोहळ्याचा, बरोबर आहे की नाही? आणि त्याला जर आपण थोडी गडबड करत राहिलो तर मला ते योग्य वाटत नाही, म्हणून त्यांचाच गौरव करायचा ना, मग त्यांच्यासाठीच वेळ द्यायचा आहे आपल्याला। आणि ही मंडळी जी आलेली आहे ही त्यांच्यासाठीच आलेली आहे, म्हणून थोडा आपल्याला त्रास झाला बसणाऱ्यांना, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। काय त्रास झाला तुम्हाला? तरी बी माना हलवता आणि टाळ्या वाजवता। अरे ज्यांनी 75 वर्ष आपलं वयाचे आयुष्य आपल्या सगळ्यांसाठी वेळ दिला, आपण त्यांच्यासाठी 2 तास वेळ देणं म्हणजे काय मोठी गोष्ट आहे? काहीच मोठी गोष्ट नाही। आपण त्यांच्या चरणावर आपलं जीवन जरी समर्पित केलं तर त्यांचे उपकार आपल्यावरचे फिटणार नाही। त्यांनी आपल्याला एवढा वेळ दिलाय ना, जीवनातला पूर्ण वेळ स्वामीजीने आपल्यासाठी दिला, आणि आपल्याला गडबड काय? फार गडबड ऑनलाईन याची, याच्यापेक्षा मोठी काय? जागेवर या, काय अडचण नाही। यानंतर स्वामीजी बोलणार आहेत, मी नाव घेत नाही, ज्येष्ठ आहेत, स्वामीजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। वंदे महापुरुषते चरणारविंदम। आज माझ्यासाठी व आपणा सर्वांच्यासाठी अतिशय पवित्र असा दिवस, सोनियाचा दिनू आजी अमृते पहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, या ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे आज मला एवढा आनंद झाला। सोपाने मला टाइम दिला नाही आणि मी त्याला म्हटलं मला 5 मिनिटं पाहिजे, कारण काय, स्वामीजी माझे सखा आहेत। आम्ही एवढ्या मोठ्या आदराने, प्रेमाने, सख्यत्वाने एका ठिकाणी राहिलो। त्यांची अनेक संस्मरणं माझ्या हृदयाच्या डायरीमध्ये आहे आणि ती एवढी मधुर, गोड, खूप छान आहे। आम्ही दोघं एक संस्मरण एकत्रित असताना आमची अशी आलाखीची परिस्थिती होती, मला थोडीशी कीर्तन, प्रवचन हे ते सर्व करायची सवय होती आणि मी आजूबाजूच्या तिकडे काशीच्या परिसरात जायचो, डाळ, दाणा, गाईचं तूप वगैरे घेऊन यायचो आणि आम्ही दोघं जण 30 ते 50 रुपयाच्या आत आमचा 1 महिना चालायचा, कारण आमच्याजवळ पैसे नव्हते। आणायचो मी इकडून तिकडून लोकांकडून, आता नको म्हटलं तरी लोक देतात, परिस्थिती बदलली। मग आम्ही काय करायचं की स्वस्त भाजी कोणती आहे ती आणायची मार्केटमधून आणि आमच्याजवळ फक्त 1 कढई होती, काय 1 चमचा होता, काय म्हणजे आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही चमचा नव्हता, परंतु ते कढईत घालायचा चमचा होता, भाजी उलटी पालटी करायचा।
आणि एक तवा होता, तेवढ्यावरच आमचा स्वयंपाक दोघांचा व्हायचा. एक दिवस मला जायचं बाजारात, म्हटलं काय आणायचं आज, स्वस्त भाजी, काशीफळ सर्वात स्वस्त होतं. स्वामीजी अतिशय सरळ मृदू स्वभावाचे, आणि त्यांनी म्हटलं काशीफळ तर खात नसतात, काशीचा नियम आहे. म्हटलं स्वामीजी काशीफळ काशीच्या बाहेर खात नसतात, काशीमध्ये खायला काही हरकत नाही. आणली आम्ही ती भाजी आणि इतके जमून काशीफळ खायचो, कारण सर्वात स्वस्त होती. तर हे एक संस्मरण आहे. शांतो महांतो निवसंती संतः वसंतवत लोक हितचरंतः तीर्णा स्वयं भीम भवार्णवंजनम आहे तु नान्यान्न पितारयंतः. विवेकचूडामणीमध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी हे म्हटलेलं आहे. त्याचा अनुवाद आपल्या अमृतानुभवामध्ये माऊलीनं केला. आता उपाय नवसंतू जो आज्ञेचा आहे हो तंतू अमृतची परिमृत्यू कारुण्याचा. माऊली म्हणतात दशम अध्यायामध्ये जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया तेत तेत दान धनंजया विभूती माझी हा माझा सखा आहे. आयुष्यभर प्रेम आणि कारुण्य ज्यांनी जंपलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला एक सांगायचं की आम्ही दोघं एकत्रित राहिलो, एकत्रित अध्ययन केलं. मी त्यांच्या 3 वर्षाने पुढे होतो, ते माझ्या 3 वर्षानं मागे होते. ते शास्त्रीला आले, माझं आचार्य संपलेलं होतं आणि आम्हाला राहायला जागा नाही. काय आमचे प्रणवानंदजी महाराज आमच्या डोक्यावर राहत होते, तिथून पायाच्या खिडकीतून. काय यांचं काय चालू आहे तुम्हाला सांगतो. परिस्थिती अशी असते, त्यागाचं विवेचन करणं, त्यागावर प्रवचन करणं सोपं आहे, पण त्याग पचवणं फार अवघड आहे. लक्षात ठेवा. माझा सखा आणि मी हिवाळ्याचे दिवस होते, एका ठिकाणी आश्रमात कंबल वाटत होते. कंबल म्हणजे ती गरमीचं ब्लँकेट, आणि ते वाटत असताना आम्ही दोघं लाईन मध्ये उभे होतो आणि त्या लोकांनी वाटत 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 आले आणि गड्डी मोठी होती त्यांच्या हातामध्ये आणि आम्हाला दोघांनाच बाहेर काढलं. आमच्या अंगावर काहीच नव्हतं हिवाळ्यात. म्हटलं हे कुठेतरी बाहेर राहतात, यांना मिळणार नाही. चला असे खाज कळगे आम्ही खूप पाहिले आणि आम्हाला या कामासाठी वारकरी संप्रदाय कामाला. आमचं मूळ वारकरी. आजही जरी भगव्या कपड्यामध्ये मी असेल किंवा स्वामीजी असतील तर आम्ही वारकरी आहोत. आणि मला सर्वात मोठा आनंद या ठिकाणी वारकरी संप्रदाय आणि संन्यास संप्रदायाचा समन्वय पाहायला मिळाला. दोन्ही संप्रदायाची मांदियाळी इथं बसलेली आहे. याच्यापेक्षा मला याच्यात दुसरा कोणता जास्त आनंद नाही. काय आमचे हरिभक्त परायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांनी या ठिकाणी 7 दिवस पर्यंत रामकथा केली. यावर्षी आश्रमावर सुद्धा त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. आश्रमावर महाराजांनी यावं ही माझी हार्दिक इच्छा होती आणि महाराजांनी ती यावर्षी पूर्ण केली. आनंद वाटला. काय आमचे विदर्भरत्न संजयजी महाराज असतील, गोसेवा आहे, समाजसेवा आहे, हे सर्व एकापेक्षाही एक तुकोनी घेतले मोती जैसे अशी ही संत समाज मंडळी आहे. आणि या मंडळीमध्ये मी सांगितलं सोपानला 5 मिनिटं घेईल बरं का, कारण माझे 1-2 मिनिटं त्यानंच बोलले अगोदर. आता तो संचालक आहे, त्याला बोलावंच लागणार आहे. थोडासा वेळ होऊ द्या, काही फरक पडणार नाही. परंतु स्वामीजींचा हा भव्य दिव्य काय गौरव सोहळा, जीवन गौरव ज्याला म्हणतो आपण, गौरव कोणाचा होतो? ज्यांनी आपल्या आयुष्याला समाजाला दिलेलं आहे, लोकांना दिलेलं आहे आणि आयुष्यभर ज्यांनी गौरवास्पद कार्य केलेले आहेत, अशाच महापुरुषांचा गौरव होत असतो. त्यापैकी आमचे सखा स्वामीजी मनीषानंदपुरीजी महाराज एक सत्पुरुष आहेत आणि या सत्पुरुषाचा प्रत्यक्ष सोहळा. अरे आम्हाला भाजीचा प्रश्न पडायचा, तिथे भव्य दिव्य मंडप आम्ही पाहून राहिलो. मला आश्चर्य वाटतं की माणसाच्या जीवनाचा प्रवास कसा होत असतो, कसा चालत असतो, कुठून कुठे पोहोचत असतो, हे एक महत् आश्चर्य आहे. आणि त्यांच्याविषयी मला जास्त सांगायचं नाही,
फक्त एका लाईनमध्ये शेवटी सांगतो की त्यांच्या प्रती तुमची, आमची, सर्वांची, साधू संतांची, तुम्हा समाजाची, आपल्या परभणी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी खासदार आमचे संजय भाऊ जाधव, आमदार आपले वरपुडकर साहेब, हे सुद्धा आज त्यांच्या क्षेत्रातून उपस्थित आहे. मला आल्यानंतर आमच्या सोपाननं पुकारलं माझं नाव. मी महामंडलेश्वर नाही, पण मला महामंडलेश्वर म्हटलं. मला काही एवढा आनंद होत नाही की महामंडलेश्वर म्हटल्यानंतर मला काही जास्त विशेष आनंद नाही झाला. आणि स्वामीजींनी म्हटलं तुम्हाला व्हावं लागतं. काय म्हटलं, मी जे झालो ते ठीक आहे, मला व्हायचं काय आहे किंवा नाही हा माझा प्रश्न आहे. परंतु मला एवढं सांगायचं की आज स्वामीजींच्या विषयी मला एक शेवटची पंक्ती एवढी सांगायची महात्मा कबीराची आहे. कबीरा खड़ा बाजार में सबकी मागे खैर, कबीरा खड़ा बाजार में सबकी मागे खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से वैर. हा माझा सखा आदरणीय स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या जीवनगौरव सोहळ्याला गुरुदेव आश्रम बुलढाणाच्या वतीने, आमच्या सर्व विदर्भाच्या भक्तांच्या वतीने त्यांना अनंत अनंत अशा प्रकारचे शुभकामना आणि सोबतच त्यांच्या आयुष्याची व आरोग्याची कामना पुरुषोत्तम परमेश्वराकडे करतो. आणि पुन्हा एकदा सर्व संत महात्मे, सर्व भक्तगण एवढ्या आदरानं प्रेमानं तुम्ही इथं इथपर्यंत बसला आहात, तुम्हालाही खरोखर धन्यवाद. आणि पुन्हा एकदा संत महात्म्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात, सोबतच शब्दांना पूर्णविराम. वा, जोरदार टाळ्या वाजवा. याच्यासाठी स्वामीजी म्हटले होते की मी सर्वात शेवटी बोलणार आहे, कारण मित्र मोठा झाल्यानंतर एका मित्राला आनंद किती व्हावा तर ह्या जोडीकडे पाहिल्यानंतर कळावं. आणि स्वामीजी म्हटले की आम्हाला एक कढई नव्हती आणि पांघरायला सुद्धा नव्हतं, पण तुमच्यामुळे या महाराष्ट्रातील सर्व जनतेला पांघरून मिळालेलं आहे. आणि त्याच पांघरुणाच्या आश्रयाखाली आम्ही सगळी विद्यार्थी असो किंवा समाज असो, तुमचंच मायेचं पांघरून आमच्यावर असल्यामुळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. आणि हे पांघरून आमच्या शेवटपर्यंत आमच्या शिरावर राहावं एवढीच माऊली चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. मला तुम्ही बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता आणि किती कष्टातून, स्वामीजी बोललेच की जीवन गौरव कुणाचाही होत नाही. वेळ झाला नाही, खरंच वेळ झाला. हा सोहळा साजरा करण्यासाठी आपल्याला 50 वर्ष वाट पाहावी लागली. हा वेळ झाला, हा गेला वेळ असं मला वाटतंय. बरोबर आहे. म्हणून पुन्हा एकदा स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होतो. यानंतर स्वामीजी, गुरुजी, स्वामीजीच बोलणार आहेत आणि लगेच सुट्टी आपल्याला 2च मिनिट. यानंतर त्याच्यासाठीच पहिलं स्वामीजीला बोलवायचं. यानंतर नाही, अगोदर सन्मान घेतल्यावर उठून जातील. पहिले बोलू द्या आणि मग सन्मान घेऊ, ते गोंधळ होईल जास्त. एकदा केला आपण सन्मान. हा, ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला, पूज्य श्री स्वामी मनीषानंद भाऊ यांचा जीवन गौरव सोहळा एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी साजरा होतोय. स्पष्ट आहे, एवढ्या सर्व संत महंतांच्या आजच्या उपस्थितीत एवढ्या सर्वांची हजेरी लागावी याच्याच त्यांच्या जीवनाची उंची, वजन, त्याग हे स्पष्ट आहे. आणि आताच संजयजी महाराज बोलल्यासारखं साधूचं जीवन त्यागी आणि कडक राहत आहे आणि असलंही पाहिजे. पण स्वामीजीच्या कडक साधू नसेल तर साधाळण्याची भीती असते. परंतु स्वामीजींच्या बाबतीमध्ये त्यागही तसाच आणि शांतीही तशी. योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. वाणीला पूर्ण विराम. हरिओम तत्सत.
यानंतर माईस MIT आमचे सुदामजी महाराज श्री संत तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाचं आई साहेब रखमाई सह मनापासून चिंतन करत भक्ती केल्याचं सार याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य एखाद्याच्याच नशिबी यावं असा हा अद्वितीय मानवी जीवनामध्ये भक्ती केल्यानंतर जे खऱ्या अर्थानं पूजनीय होतं तो कौतुकाचा हातचा हा खरा सोहळा आहे. या पाठीमागं स्वामीजींचा असलेला त्याग, समर्पण आणि सगळ्यापेक्षा आपल्या प्रत्येकाशी जोडलेली जी नाळ होती आयुष्यभराची त्याची पावती या रूपाने आज मिळते असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून 7 समुंदर शाही करू, 7 समुंदर शाही करू, लेखन करू वनराय, सारी धरती कागज करू, फिर भी गुरुगुण लिखा न जाए, फिर भी गुरुगुण लिखा न जाए. जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर हरिभक्तपरायण ज्यांनी रामकथा घराघरापर्यंत घटाघटापर्यंत पोहोचवली असे आदरणीय पूजनीय रामरावजी महाराज ढोक आणि आदरणीय पाचपोर बाबा आहेत. त्यांच्यासमोर मी स्वामीजींसाठी 2 चोपाया म्हणतो मीही वाणीला पूर्णविराम देतो. पर उपकार बचन मन काया, संत सुभाव सहज खगराया, संतन के मन बसत है, सबके हित की बात, घट घट देखे हरि को, पूछे जात ना पात. धन्यवाद. स्वामीजींची न गेला पूजनीय महामंडलेश्वर मनीषानंद महाराज ज्ञानोबारायांचा वसा मौली मंदिर रुढीपाठी, आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणजन मंडळी, कीर्तनकार, कथाकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, शेतकरी राजा, सर्व स्तरातून आलेले सर्व पाहुणे मंडळी, मान्यवर आणि सर्व श्रोते मंडळी, भाऊंच्या रसाळ ओजस्वी वाणीतून मंत्रमुग्ध झालेली ही मानवत नगरी, या सर्वांच्या अथक परिश्रमातून होणारा हा भव्य दिव्य जीवन गौरव सोहळा, या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं मी माझ्या वतीने मी भाऊंच्या चरणी नतमस्तक होतो. एक आमच्या परभणीकराचं एक फार मोठं वैभव आहे. देशामध्ये महामंडलेश्वर पद भरपूर आहेत, पण आमच्या परभणीला, आमच्या प्रभावती नगरीला सुरुवातीला महामंडलेश्वर पद प्राप्त झालं ते म्हणजे भाऊच्या रूपामध्ये. हा आमचा गौरव आहे, ही आमची शान आहे. मोकळे मन रसाळ वाणी याच गुणी संपन्न भाऊकडे पाहिल्यानंतर जी आमच्या अंतकरणामध्ये आत्मीयता आहे, जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तशीच टिकून राहावी या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि भाऊंना उदंड आयुष्य लाभावं, भाऊचं आरोग्य चांगलं राहावं आणि या मानवतकरांना भाऊंच्या मुखातून हे अमृत रसपान करता यावं अशी भाऊंच्या या आरोग्याच्या बाबतीत आपण सर्वजण एकदा पुन्हा भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. आपण एवढ्या बहुसंख्येनं आलेला आहात, सर्व संत महंतांचे मनोगत होणार आहेत. अगदी जास्तीत जास्त आम्ही 15 ते 20 मिनिटात आम्ही कार्यक्रम संपवत आहोत आणि त्यानंतर पुन्हा पूजनीय रामरावजी महाराज ढोक नागपूरकर महाराजांच्या मुखातून आपण कथा श्रवण करणार आहोत. माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. 2च मिनिटात अपिवातय मनः. ओम शांती शांती शांती. परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांचा जीवन गौरव सोहळा आणि हा सोहळा साजरा करणारी ही जी कमिटी आहे, या कमिटीचं खूप खूप मनपूर्वक त्या ठिकाणी आभार. एक वेळेस सर्वांनी जोरदार टाळी वाजवा त्या कमिटीसाठी, ज्यांनी माझ्या परंपरेतील एका थोर साधूचं त्या ठिकाणी जीवन गौरव सोहळा साजरा केलेला आहे. या जगामध्ये 2 प्रकारचे मार्ग आहेत, एक प्रवृत्ती मार्ग आणि एक निवृत्ती मार्ग. सुख संकादिकापासून जो निवृत्ती मार्ग चालत आलेला आहे, शंकराचार्य जगद्गुरु आद्य शंकराचार्यांच्या द्वारे पल्लवित पुष्पित असणारा हा दशनाम संन्यासी परंपरा आणि त्या परंपरेमध्ये ऋषिकेश स्थित कैलास आश्रम, त्या कैलास आश्रमाशी संबंधित माझे आजय गुरु परमपूज्य ब्रह्मलीन स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज आणि त्यांचे परम शिष्य
परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद गुरुजी महाराज स्वामीजींच्या जीवनामध्ये साधूची जी लक्षणं कपिल भगवंतानं आपल्या आईला उपदेश करत असताना श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सांगितली. तितिक्षभः कारुणिका सुरदस सर्व देहिनाम अजात शत्रव शांता साधव साधू भूषणः. साधू कसा असावा एक नवीन साधका करता एक आदर्श उदाहरण म्हणजे आमचे परमपूज्य महामंडलेश्वर स्वामीजी महाराज. आणि आमच्या परंपरेचं वैशिष्ट्य संन्यास परंपरा वारकरी संप्रदायाशी तेवढी निगडीत आहे, कारण आमच्या परंपरेला 2 परंपरा लाभल्या. एक दशनाम संन्यास परंपरा लाभली आणि दुसरी वारकरी संप्रदायाच्या रूपानं परमपूज्य वेदांत केशरी रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांची ज्ञानाची परंपरा आणि दीक्षेची दशनाम संन्यासी परंपरा. या दोन्ही परंपरा ज्या परंपरेला लाभल्या ती परंपरा म्हणजे स्वामी दिव्यानंद महाराजांची परंपरा. आणि मी मोठा सौभाग्यशाली आहे की या परंपरेमध्ये मी जन्माला आलो म्हणजे दीक्षित झालो. आणि या गौरव उत्सवाच्या निमित्तानं भगवंताकडे एकच प्रार्थना करतो, जी परमपूज्य स्वामीजींची स्वामी दिव्यानंद गुरुजी महाराजांची ज्ञानाची परंपरा स्वामीजींनी अविरत गतीने चालवलेली आहे ती तशाच प्रकारे पुढेही चालू राहावी याकरता स्वामीजींना उदंड आयुष्य लाभावं अशा प्रकारची कामना करतो आणि माझ्या पाणीला पूर्ण विराम देतो. हरिओम. यानंतर 2च मिनिटात वितर दुरितानि परासो यद्भद्रं तन्न आसव. परमपूज्य आदरणीय महामंडलेश्वर मनीषानंद महाराजीचा जीवन गौरव सोहळा या निमित्ताने महाराष्ट्रातील 51 बळीरे असे संत मंडळी इथं उपस्थित आहे. जसं पंढरपूर आळंदीमध्ये सर्व संत एकत्रित होतात तसं स्वामीजीचा जो स्वभाव त्या स्वभावाला पाहून एवढ्या लोकांना पाहून स्वामीजीचा जो आहे जीवन माहिती पडतंय. जसं बोल झाल्यानंतर काय बोल एक कुलम पवित्रम जननी कृताता वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संविध सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चित्त. ज्याचं चित्त त्या परब्रह्माचे एकत्रित व्हावं त्यासाठी हा संत परंपरेचा एक गौरव आहे. संत परंपरेमध्ये आल्यानंतर त्या यथा संदमाना नद्यः समुद्रे अस्तमगच्छन्ति नामरूपे विहाय तथा परात् परम विमुच्य दिव्यम प्राप्त. लवकर बोलताना काय विसर. असे महाराज जगाच्या कल्याणा संताच्या विभूती ध्येय कष्टावेती परोपकारी असे जे स्वामीजी आमचे या स्वामीजीच्यामुळं आमचे राघव चैतन्य मला फोन केले, मी आलो आणि इथं पाहून एक कधी कधी आम्ही नेटवरती पाहतो सर्वच मंडळी इथं नेटवरती आहेत. याला पाहूनच मला आनंद झाला. म्हणजे तुम्हाला पाहूनच इतका आनंद झाला की मला काय बोलावं हेच मला काही सुचत नाही. आणि मी स्वामीच्या स्वास्थ्याकरता भगवंताला प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य आणि स्वास्थ्य लाभो. इतकंच मी बोलून माझ्या वाणीला संपवतो. ओम शांती. यानंतर स्वामी हरीश चैतन्यजी स्वामीजी टाकळगव्हाण 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. टाळ्या वाजवा. केवल शेरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. सर्वांना विदित आहे आंधरवाड मारुती या ठिकाणी स्वामी दिव्यानंद गुरुजी महाराज प्रातस्मरणीय यांनी या ठिकाणी हे छोटंसं रूप लावलं आणि त्या रूपामध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ असणारं हे सर्वांच्या समोर रूप म्हणजे श्री स्वामी मनीषानंद गुरुजी महाराज. मानोदकर वासी या सर्व लोकांनी हे उत्तम काम केलं आहे की महाराजांचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे हा जो जीवनगौरव सोहळा जो संपन्न करत आहेत. महाराजांच्या कार्यावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. वाराणसीपासून जर सुरुवात जर केली तर महाराज अखिल भारतीय दशनाम साधू छात्र परिषद यांचे महाराज त्या ठिकाणी अध्यक्ष राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर विद्येचं माहेरघर म्हणजे वाराणसी भारतातली आणि त्या ठिकाणी महाराजांनी सुवर्णपदही त्या ठिकाणी हस्तगत केलेलं आहे. त्या ठिकाणचा तो गौरवच आहे. आणि अवघ्या या 30 वर्षाच्या काळामध्ये आपल्या प्रांतामध्ये आपल्या भागामध्ये
महाराष्ट्राचं भूषण असणारं हे जे काय महाराष्ट्राचे भूषण असणारे आपले मनीषानंद महाराज आहेत. संन्यास संप्रदायामध्ये ज्यांच्या छोट्या कार्यक्रमापासून ते फार मोठे कार्यक्रम झालेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, असे दिग्गज मूर्ती आपल्यासमोर 2 मूर्ती उभ्या आहेत. श्री हरिचैतन्य महाराज परसकडकर आणि त्यानंतर स्वामी मनीषानंदपुरीजी महाराज यांचं कार्य म्हणजे असं आहे, ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाची रंगी. असं जे काही उक्ती आहे नामदेव महाराजांची, त्यांनी ती सार्थक केलेली आहे. यांच्या कार्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीचं. जीवन गौरव यांनी कार्य जे काही संपन्न केलं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये, प्रचाराच्या बाबतीमध्ये, स्वामींचं जे काही कार्य आहे, आमचे स्वामी गुरुवर्य स्वामी दिव्यानंदपुरीजी महाराज यांच्या अन्य स्थानामध्ये राहून आणि कार्य संपन्न करत आहेत. यांच्या पुढच्या कार्यालाही देखील उत्तर या प्रकारचं कार्य आणि शुभराशीर्वाद लाभत राहो या प्रकारचे मी या ठिकाणी 2 शब्दामध्ये युक्त करून संपन्न करतो. यानंतर स्वामी महेश चैतन्यजी स्वामीजी 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील. वेदांत विदान स्वरूपम मोक्षो मातृपितरम यतीशम तमहम वंदे श्री दिव्यानंद स्वामिनम. प्रातस्मरणीय गुरुदेवांच्या चरणी अभिवादन करून आज या कुलम पवित्रम जननी कथारथा वसुंधरा पुण्यवतीतेन या अशा मानवनगरीमध्ये संपूर्ण हा परभणी जिल्हा संतांचं माहेरघर, संत अनेक संत गुरुजी आहेत, बरेच मोठे संवादाचा मोठे या ठिकाणी संत होऊन गेलेत. अशा या संतांच्या परंपरेत आता पहिल्या वक्त्यांनी बरंच काही सांगितलं आहे ना. स्वामीजी आले, स्वामींनी अथक परिश्रम करून जसं एखाद्या विहिरीमध्ये छोटा खडा टाकला की तो पुन्हा पूर्ण विहिरीला व्यापतो, तद्वत त्यांनी अल्पसं कार्य मारुतीपाशी सुरू केलं. त्या ठिकाणी त्यांच्या सहवासात हे आम्ही सर्व मंडळी जे आहेत आम्ही त्यांच्या सानिध्यात आलो. त्यांनी आम्हाला भरपूर असं काही घडवलं. काशी असेल, हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, अनेक ठिकाणी पाठवून अनेक लोकांचं बोलणं खाऊन त्यांनी आम्हाला घडवलं. आणि त्या घडवल्यापैकी एक जे पुष्प आहे माझे आदरणीय गुरुबंधूजी, आम्ही खूप दिवस बरोबरच राहिलो वाराणसीला, हरिद्वारला. तिथले लोक आमचं आणखीही नाव घेतात दोघांचं की यांचं शरीर वेगळं आहे म्हणतात, प्राण एक आहे म्हणतात. माणिक आणि मनोहर मोठे मंडलेश्वर लोक आम्हाला खूप मानायचे, कारण आमचा स्वभाव स्वामीजीने आम्हाला घडवलं होतं. चौकनी चिरा जसा कुठेही बसवला जातो तसं आम्हाला स्वामींनी घडवल्यामुळं आम्ही त्यांच्या सान्निध्यात घडलो. मग कुठंच कमी पडायचं नाही. जिथं गेलं तर सर्वांच्या हृदयामध्ये स्थान असायचं, जिभेवर स्थान असायचं आणि मान सन्मानही असायचा. आणि ह्या सर्व स्वामीजींनी जसं अनुभव आले या जगात, अनुभव आले अंगात या जगात, आणि याप्रमाणे स्वामीनं गुरुजीकडून ज्ञान घेतलं, ते ज्ञान आम्हाला दिलं. आणि तेच ज्ञान जे आहे भाऊंनी संपूर्ण ह्या परिसरात तळातल्या लहान आबालवृद्धांना दिलं. पण त्यांचा या कार्याचा गौरव होणं काही ना जास्त काही एवढं विशेष महत्त्वाचं नाही, पण खूप झालं ते खूपच चांगलं आहे. पण माणूस भाषेला पुन्हा धन्यवाद देतो मी की त्यांच्याकडून हे कार्य झालं. जोरदार टाळ्या वाजवा. जीवन गौरव आज या ठिकाणी सगळे जे बसते दिसतात हे सर्व त्यांच्या सानिध्यामुळे घडले. वारकरी आणि सहसा संन्याशी म्हणलं की वारकऱ्यांचं जमत नसतं, पण आपल्या स्वामीजींनी बस स्वामीजी म्हणायचे आम्ही हायब्रिड संन्यासी आहोत, म्हणजे वारकरी आहोत, मुळाचे वारकरी आहे, रक्ताचे वारकरी आहोत, पण वेश मात्र संन्यासाचा आहे. तसं आमच्या परंपरेत सगळेच आम्ही शिवेंद्रजी आहेत, हरिभाऊ आहेत, रत्नात आहेत, भारत आहेत, आमच्या दिसायला कपडे आहेत, पण वारकऱ्याविषयी आम्हाला खूप नितांत प्रेम आहे, आदर आहे. म्हणूनच रुळी पाठीला आम्ही माऊलीचं मंदिर केलं आणि त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडले, खूप विद्यार्थी घडले. असेच विद्यार्थी घडावे आणि असा हा मनुष्य गौरव जीवन गौरव जो आपल्याला करता आला तो पुन्हा अमृत महोत्सव आणि महाराजांनी सांगितलं शताब्दी महोत्सव आपल्या सर्वांना या डोळ्याने पाहायला यावं, मिळावं अशी हनुमंतरायाचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द सांगू. वा जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर ताईला बोलायचं नाही म्हणल्या त्या, पण माझी विनंती आहे 2 शब्द ताई बोलतील. एक श्लोक म्हणा आणि शुभेच्छा द्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज या ठिकाणी सर्व संत महंत मंडळी भाऊंच्या जीवन गौरवासाठी जमा झालेत. हा
भाऊंचा जीवन गौरव आहे असं नाही तर स्वामीजींचा सुद्धा जीवन गौरव आहे, नाही का? बर. कारण स्वामीजींना एक एक हिरे असे घडवले आणि ते हिरे आपल्या सगळ्यासमोर आले. आणि याच्यानंतर असं स्वामीजींच्या कृपाशीर्वादानं आणखी ज्ञानदान आमच्याकडून सर्वांना प्राप्त व्हावं अशी मी प्रार्थना करते आणि 2 शब्द इथं संपवते. वा, जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंदजी स्वामीजी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. परम श्रद्धेय परम विरक्त परम ज्ञानी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ 1008 महामंडलेश्वर स्वामी श्री मनीषानंद गिरिजी महाराज के पावन श्री चरणों में मैं नमन करता हूँ. मंच पर विराजमान पूज्य सभी संत वृंद, विद्वत वृंद, पूज्य स्वामी जी महाराज का जीवन गौरव आज हम मना रहे हैं. उनका समग्र व्यक्तित्व, उनका आचरण, उनका ज्ञान, उनकी करुणा, उसको बहुत कम समय में हम संस्पर्श नहीं कर सकते हैं. जब मेरे को मालूम पड़ा पूज्य स्वामी जी महाराज का जीवन गौरव मनाया जा रहा है तो उस समय मेरे मन में बहुत सारी चीज़ें प्रकट हुई और मैं अपने आप को धन्यता का अनुभव करता हुआ यहाँ उपस्थित हूँ और धन्यता का अनुभव कर रहा हूँ. एक चीज़ मैं छोटी सी स्वामी जी महाराज के बारे में कहना चाहूँगा. जैसे ही मैंने पूज्य स्वामी जी महाराज के बारे में सुना तो मेरे सामने एक दृश्य उपस्थित हुआ. इस मंच पर पूरे महाराष्ट्र के बड़े ही प्रतिष्ठित साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज या महान उत्सवामध्ये उपस्थित असणारी सर्व आपल्या संप्रदायातील थोर मंडळी, संत मंडळी आणि त्याचप्रमाणे संन्यासी संप्रदायातील महान विभूती, या संप्रदायातील समर्पित असणारे सर्व गायक वादक वृंद आणि सर्व वारकरी संप्रदायाविषयी असणारे निष्ठावंत महात्मे इथं उपस्थित आहेत. आणि सर्व समाज, माता भगिनी आहेत, सर्व भाविक भक्त आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या या जीवन गौरव समितीने हे कार्य करायचं ठरवलं. मला हे अनपेक्षित होतं, मला काही लक्षातही नव्हतं. पण ह्यांनी अचानक एके दिवशी येऊन सांगितलं असं असं कार्य करायचं भाऊ. बघा तुमची कशी इच्छा आहे तशी नाही, तशी काय आपली इच्छा नाही, परंतु आता सर्वांच्या इच्छेला मान द्यावा लागतो म्हणून त्यांनी हे कार्य करायचं ठरवलं. परंतु हे जे जीवन गौरव आहे त्यांनी जरी माझा केलेला असला तरी मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं आणि आजही सांगतो की हा माझा गौरव नसून माझ्या गुरुवर्यांचा हा गौरव आहे. आणि माझे गुरुवर्य गुरुजी परभणीकर गुरुजी, अजय गुरु आणि त्यानंतर माझे गुरुजी माझे स्वामीजी, या दोघांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने हा एवढा मोठा भव्य उत्सव आपल्याला करण्याचा हा संकल्प मनामध्ये आला आणि आपण हा संकल्प पूर्णत्वास नेला. आणि या संकल्पानिमित्तानं आज या सर्व अत्यंत प्रेमळ असणाऱ्या सर्व महात्म्यांचं दर्शन, या संतांचं दर्शन आज इथं झालं. किती प्रेमळ आहेत हे आपले सर्व कार्यक्रम सोडून आज कार्यक्रमाची सर्वांना घाई आहे, तरीही पण एवढ्या कार्यक्रमाच्या घाईत सुद्धा ही सर्व संत मंडळी आज आपल्यासाठी इथं आले आणि यांनी आपल्याला दर्शन दिलं. याबद्दल यांचे किती उपकार मानावेत हे कमीच आहेत. कारण काय सांगू, आता संतांचे उपकार मज निरंतरच आगविती या उक्तीप्रमाणे या सर्व संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी इथं उपस्थित झाले आणि या सोहळ्यासाठी उपस्थित होणं हा गौरव त्यांनी मला दिला, त्यांनी त्यांचे आशीर्वचन मला दिले, याबद्दल या सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि आज या सोहळ्यात उपस्थित असणारे सर्व जेवढे महात्मे आहेत त्या महात्म्यांमध्ये प्रणवानंद स्वामीजी आहेत, हरिचैतन्य स्वामीजी आहेत आणि आपल्या सर्व परिसरातले सर्व भक्तगण आहेत,
सर्व थोर अशा प्रकारचे कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार सर्व उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, या सर्व तपस्व्यांच्या उपस्थितीमध्ये खूप मोठे तपस्वी ते मला तपस्वी म्हणत होते, पण वास्तविक पाहिलं तर हेच फार मोठे तपस्वी आहेत. याने खूप तपश्चर्या करून आपल्या जीवनामध्ये काही दिव्यता मिळवलेली आहे. आज आपण इथं पाहतो, जरी वारकरी संत आहेत तरी पण त्यांनीही खूप मोठं तप केलेलं आहे. इथं आता एकेकांची नावं घेत बसल्यानंतरच उशीर होईल आणि आपण सर्वजण कथेची अगदी आतुरतेनं वाट पाहत आहात. जास्त वेळ न घेता इथं आलेले सर्व महात्मे मंडळी, त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते मंडळी, त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील आलेले सर्व भक्तगण, सर्व माता भगिनी, या सर्वांनी जे प्रेम दिलं याबद्दल या सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो आणि पुन्हा या सर्व संत मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो आणि यांचे असेच आशीर्वाद आमच्यावर राहावेत, माझ्यावर राहावेत अशी अपेक्षा करतो आणि गुरुवर्य स्वामीजींची कृपा अशी सदैव वर्षत राहावी, वर्षावतीचा व्हावा अशी प्रार्थना करतो गुरुवर्य स्वामीजींच्या चरणी. माझे 2 शब्द त्यांच्या चरणी लीन करतो. ऐका, फक्त सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. गुरुजी पाचपोर ना त्यांच्यासाठी बोलायचंय. मुक्ता भवंती साखरे वंशविख्यातं ज्ञानदान प्रदायनं विनायकं गुरुं वंदे भवबंध विमुक्तये. ज्ञानप्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भावपटुता हितबुद्धी रहस्य ज्ञानेश्वरस्त भगवान अवतीर्ण एव श्रीरंगनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनंतं नमामि वेदांत वेदां वरिष्ठं. गुरुजींच्या पदस्पर्शाने झालेला हा परभणी जिल्हा पुनीत आणि त्या परभणी जिल्ह्याचा वारसा श्री हरिभक्तीपरायण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी दिव्यानंद पुरीजी महाराज आणि त्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व की पुत्राच्या विजय पिता सुखावतू जाय. खऱ्या अर्थाने तुम्हाला तर आनंद झाला याच्यात वाद नाही, परंतु आज मनोमन पूज्य स्वामीजींना वरती किती आनंद झाला असेल त्याला पारावार नाही. कारण पुत्राच्या विजय पिता सुखावतू जाय, भाऊंचं जीवन हे गुरुजींच्या रूपात संतत्वाला प्राप्त झालं. कारण नुसतं संतत्व म्हणून घेता येत नाही, परंतु तत्वोपदेशकत्वे सती हितोपदेशकत्वम. तुमच्या अंतकरणात हिताची तळमळ पाहिजे, समाजाच्या साधकाविषयी तळमळ पाहिजे, त्यांना ज्ञान देण्याची. ही तळमळ भाऊंच्या जीवनात स्वामीजींनी घातली. नव्हे आतापर्यंत भाऊंनी ती पूर्णत्वाला नेली. भाऊंचं तब्येतीची साथ नसताना सुद्धा आजही पाठ बंद नाही, ही साखरे घराण्याची परंपरा आहे. गुरुजींनी सुद्धा श्रीमंत माणसांनाच मोठं केलं असं नाही, गरीबातल्या गरीब शेतातल्या जाणाऱ्या बायांना सुद्धा, महिलांना सुद्धा गुरुजींनी वेदांत कसा आहे हे शिकून दिलं आणि त्यामुळे संतत्वाला प्राप्त झालेलं जीवन कोणालाही कसं संत म्हणता येईल. लोक म्हणत असतील, परंतु वारकरी संप्रदाय इतका सोपा नाही की कोणालाही संत म्हणणारा. तसं हे संतत्वाचं जीवन प्राप्त होण्याकरता आमच्या भाऊंनी नेहमी म्हणावं, जोरदार टाळ्या, की अनावरणनिष्ठ अधेयता निरूपित अप्रतियोगित्वम अनवच्छिन्न कारुण्यत्व अवच्छिन्न भगवन नामरतः तत्साधने. क्या बात है, जोरदार टाळ्याने, जोरदार टाळ्या. परमपद प्रापकत्वे सती स्वप्रयोजन शून्यत्वम संतत्वम. क्या बात है, ज्यांना ज्यांना कळालं त्यांनी घ्या. जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर हरिभक्तपरायण सगळ्या महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरी महाराजांचा जीवनगौरव आणि ह्या जीवनगौरवाच्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यामध्ये मानवत नगरीत अवतरलेली ही सर्व संत मंडळी यांच्यासाठी असं म्हणता येईल, भाग्य आज दिन झाले संत दर्शन. सर्व संतांचा महिमा आज या ठिकाणी प्रत्यक्षात डोळ्याने अनुभवतोय. मनीषानंद पुरी महाराजांचं जीवनगौरव हा आमच्यासाठी खूप आदर्श आहे. तशी परभणी जिल्हा ही संतांची भूमी आहे आणि महाराजांनी जीवनामध्ये हे गौरव सोहळा सन्मान ते स्वीकारतायत. त्यांच्या मागचा त्यांचा त्याग, त्यांनी परमार्थामध्ये केलेलं योगदान, हे सगळं आपण जर बघितलं तर एवढं सोपं समजू नका. हे एवढं सगळं मिळवण्यासाठी त्यांनी काय त्याग केला याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून त्यांच्या जीवनगौरवाच्या अनुषंगानं या ठिकाणी व्यासपीठावरील उपस्थित सर्व साधू संत, मी आता कोणाचा नामोल्लेख करीत नाही कारण
सगळीच एक तोलामोलाचे व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळं सर्व सन्माननीय संत मंडळी, ह्या कार्यक्रमाचे यजमान, ह्या विभागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब आणि ह्या संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, या ठिकाणी उपस्थित सर्व ढोक महाराजांच्या रामायणासाठी आलेली सर्व भक्तगण, बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो, संयोजन समितीचं ह्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करीन की एक चांगला कार्यक्रम तुम्ही ह्या ठिकाणी घडवून आणला आहे. कारण हे सगळं करण्यासाठी त्याला सुचलंही पाहिजे, कारण यासाठी असं म्हणता येईल की शुद्ध बीजाच्या पोटी फळे रसाळ गोमटी. सगळ्या गोष्टी करायचं सुचते माणसाला, पण धार्मिक कार्य करायला हे सुचायला सुद्धा त्याला काहीतरी आनुवंशिक पुण्य लागते, असं मला या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं आहे. म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी सर्व गुरुजनांचं, वादक, गायक, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, महामंडलेश्वर, सर्व सहंत महंत, त्यांचे सर्व सहकारी, सगळ्यांचं या ठिकाणी या मानवत नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्व आलेल्या भक्तांचं देखील स्वागत करतो. या ठिकाणी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते. थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. ज्याचं भाषण लवकर आटपल. एकादशी असो, वारकऱ्यांचं या ठिकाणच्या संदर्भात वारी करण्याचं काम आपण अनेक जण आपण या ठिकाणी वारी करत असतात. ज्या अनेक जणांमध्ये आपले खासदारसुद्धा आहेत. आपल्या अनेक जणांमध्ये आपले सर्व वारकरी खासदारसुद्धा आहेत. आमचे मिसेससुद्धा कधी आम्ही जात असतो, पण आम्ही फक्त जातो, फक्त एखाद्या वेळेस दर्शन घ्यायचं, ते बी या ठिकाणी महाराजांना बोलवल्यामुळं, आमचे हे महाराजांना बोलवल्यामुळं मारुतरावजी महाराज होते आणि मारुतरावजी महाराजाच्या नंतर आपण आज या ठिकाणी त्यांचा फार मोठा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी आता मानलेला आहे. म्हणून आज या ठिकाणी असा आनंद होत आहे की आपण सगळ्यांनी फार मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित लावली आणि खूप आनंद या ठिकाणी व्यक्त झाला आहे. आज या समितीचं सुद्धा तेवढंच या ठिकाणी गौरवास्पद आपल्याला या ठिकाणी करावं लागतं की त्यांना अत्यंत परिश्रमातून, अत्यंत काटकसरीतून आणि कोणत्या सगळ्यांना काही विचार न करता आपली आर्थिक झळ त्यांनी शोषण केलेले आहे आणि आर्थिक झळ करून आज जीवन गौरव कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी समितीनं फार मोठ्या मनानं आणि आपुलकीनं या ठिकाणी केलेला आहे. महाराजाला ज्यावेळेस आम्ही सगळी समितीचे लोक ह्या ठिकाणी गेले होते, मनीष महाराजाचा ज्यावेळेस विचार केला की त्यावेळेससुद्धा मनीष महाराज म्हणले की त्यांना कल्पना नव्हती की माझा जीवन गौरव कोणीतरी करणार आहे. पण आज जनतेवर त्यांचे इतके उपकार आहेत. आज जनतेला जेवढे या ठिकाणी ज्यांनी त्यांचे परिश्रमपूर्ण जीवनामध्ये या ठिकाणी घेतले, आज त्यांची प्रकृतीसुद्धा पुष्कळ ठिकाणी आधी बरीच नसती. पण आमचा पूर्ण महाराज, तुम्ही चिंता प्रकृतीची अजिबात करू नका. ह्या लाखो जनतेचे आशीर्वाद तुम्हाला आहेत आणि तुमच्या संदर्भामध्ये पुढे भविष्यासाठी तुमचं जीवनमान ही आणखी त्यांचा उज्जाव जावो, आणखी सुधारत जावो आणि आमच्या पूर्ण ज्ञानाचा फायदा हे सर्वसामान्य जनतेसाठी व्हावा, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद. यानंतर लोकनेते ऐकायचे आहे. सगळे श्रोते कथेसाठी पण बसलेले आहेत. श्री 1008 मनीषानंद पुरीजी महाराज, तसं आता परमपूज्य स्वामीजींनी सांगितलं की वारकरी संप्रदाय आणि संन्यास संप्रदाय याचा समन्वय महाराजांनी या ठिकाणी घडून आणला. तसाच महाराजांनी आणखी एक समन्वय घडून आणला आहे. तो म्हणजे वैदिक संप्रदाय जो आहे हा महाराजांनी या ठिकाणी उदयाला आणला आणि 2009 साली स्वामीजींच्या आज्ञेनं पहिलं अतिरुद्र स्वाहाकार अंधरवाड मारुतीमध्ये संपन्न झाला आणि महाराजांच्या आशीर्वादानं 5 अतिरुद्र स्वाहाकार या ठिकाणी संपन्न झाले. आमच्या श्री सद्गुरू ओंकारनाथ विद्यालयाच्या वतीनं श्री स्वामीजीचा सत्कार या ठिकाणी आम्ही करू इच्छितो आणि लगेच महाराजांचा या ठिकाणी रत्नजडित असा मुकुट देऊन या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मुकुट घाला पहिल्यांदा. आपण सगळ्यांनी थोडं मागे सरकूयात म्हणजे आजूबाजूच्यांना दिसेल.
हे बघा, पुढे येऊ नका कोणी, सर्वांना दिसू द्या. स्वामीजींना हा चांदीचा मुकुट या ठिकाणी अर्पण पहिला केला जातोय. जोरदार हरि ओम तच्चक्षुर्देव हेताम्बूरस्ताच्चुकरमुच्चारता पश्येम शरदाः शताञ्जीवेम शरदाः शतघ्नो शृणुयाम शरदाः शतं प्रब्रवाम शरदाः शतमदीनाः स्याम शरदाः शतं भूयश्च शरदाः शतात. हा, याच्यानंतर पुष्पहार, त्याच्यानंतर मानपत्र. सर्व मानपत्राचं एकदा वाचन करा. हार बाकीचे बाजूला व्हा, तुम्ही दिसू द्या ना खालच्यांना. साईडला या, थोडस साईडला उभे राहा. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवून. प्रभू रामचंद्र भगवान की, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु स्वामी दिव्यानंदपुरीजी महाराज की. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य अनंत श्री विभूषित श्री 1008 वेदांताचार्य महामंडलेश्वर आदरणीय स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या जीवन गौरव मानपत्राचं वाचन. काय वाणू आता थोडंसं मागे व्हा, हे थोडंसं वाणी मागे सरका. मस्तक आता चरणी खाली बसला तरी चालेल. ठेवीत असे बाकीच्यांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. महाराष्ट्र जशी पंकजी संतांची भूमी, तसेच परभणी जिल्ह्याला देखील उच्च संत परंपरा लाभली आहे. वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांचे कृपापात्र शिष्य ब्रह्मलीन 1008 श्रोत्रिय खाली बसा, खाली बसा. गुरुवर्य स्वामी महाराज दिव्यानंद मंडळी खाली पुरीजी बसा महाराज सर्वांनी. यांचे आपणास सानिध्य लावले. त्यांच्या कृपा आशीर्वादाचे आपण खरे वारसदार आहात. भारतीय संस्कृती प्रसार व प्रचार केंद्र संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आश्रम रूढी आणि मानवत शहरातील श्री विठ्ठल मंदिर या आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून स्वामिकाज पुढे नेण्याचं कार्य आपण अव्याहत सुरू ठेवले आहे. श्री ज्ञानेश्वरी भगवद्गीता पाठ, प्रवचने आणि कीर्तन सेवेतून समाज प्रबोधनाचं आपलं कार्य केवळ मानवत किंवा पंचक्रोशीतच नाही तर महाराष्ट्रभर गावोगावी पोहोचले आहे. बसा, सर्वांनी बसून घ्या. सुसंस्कारित बाकीच्यांनी स्टेज खाली करा. पिढी घडवण्यामध्ये बसा, आपल्या सर्वांनी खाली बसा. कार्याचा मोठा वाटा आहे. आपले आचरण आणि विचारातून मांडलेली मानवी मूल्यांची भूमिका, समाजापुढे उभे केलेले आदर्श, यातूनच 2 मिनिटं महाराज मंडळी. भाऊ उज्ज्वल भाऊ भविष्य 2 मिनिटं घडते. थांबायचे सगळ्यांना. 2च मिनिटं. गणेश महाराज कोणी जाऊ नका. माणिक महाराज 2 मिनिटं सगळ्यांना सर्वांना. आम्हास अतिशय आनंद होत आहे. आपणास उदंड व प्रदीर्घ आयुष्यासाठी अंतकरणपूर्वक शुभकामना. श्री रामकथा ज्ञानयज्ञ 16 समिती मानवत, समस्त भाविक गण मानवत. हा, खाली बसा. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. ही स्वामीजीकडून महापुरुषांना संत महंतांना विनंती आहे. आणि तुम्ही जे बसलेले आहात तुम्हाला थोडं अजून वेट करावं लागेल. कथा झाल्यानंतर तुम्हालाही याच ठिकाणी महाप्रसाद आहे. आता संत महंत मंडळ, तुम्ही प्लीज, माझी विनंती आहे, 2 मिनिटं मला महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण सर्वांनी खाली बसायचं आहे. 2च मिनिटं सर्वांनी खाली बसा. मालक आपणास विनंती आहे, आपण स्टेज थोडंसं हँडल करावं. हां, बसा खाली. ऐका, या समितीने एवढा मोठा, खूप आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांसमोर मला मांडायची आहे. या समितीने एवढे कष्ट करून हा सोहळा स्वामीजींसाठी या ठिकाणी केला. या समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा.